सांगली महापालिका फेरीवाल्यांच्या हॉकर्स बाबतीत प्रशासनाचा मनमानी कारभार, शंभूराज काटकर यांचा आंदोलनाचा इशारा। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे हॉकर झोन आणि नॉन हॉकर झोन करत आहे। फेरीवाला समिती सदस्यांना विश्वासात न घेता, परिसरातील माहिती न घेता कुठेही उचलून ठेवायचं आहे, त्यांचा आर्थिक कणा मोडायचा अशा भूमिकेत आहे। त्याला विरोधक म्हणून जनसेवा भाजीपाला खाद्यपेय विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विरोधात यल्गार पुकारण्यात आला आहे आणि या बैठकीमध्ये प्रशासनाच्या विरोधात एकत्रित येऊन सांगली मिरज कुपवाड शहर परिसरातील विक्रेत्यांनी आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रशासनाने जर विश्वासात घेऊन विक्रेत्यांना न्याय दिला नाही तर पथविक्रेता धोरण याची अंमलबजावणी, भौगोलिक परिस्थिती रचना याचा अभ्यास करून केले नाही तर हे विक्रेते उद्ध्वस्त होतील आणि त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम कोणतीही घाई गडबड न करता प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढून पुनर्वसन केलं नाही तर जोरदार आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। पथविक्रेत्यांच्या धोरण ठरवण्यासंदर्भातली महापालिकेत पहिली बैठक घेतली। या बैठकीमध्ये एकतर मुळात जे पतधोरण महापालिकेनं जाहीर केले, आज पब्लिश केले किंवा आज लोकांच्या मध्ये पेपरच्या माध्यमातून जे ठिकाणं कळवलेले आहेत, या बाबतीत लोकांच्या मध्ये आणि नागरिकांच्या मध्ये एक संभ्रम तयार झाला आहे। त्याचबरोबर विक्रेत्यांच्या मध्ये संभ्रम तयार झालेला आहे। आमचे विक्रेते, आमचे प्रतिनिधी जे या लोकांच्यामधून निवडून गेलेले आहेत, त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून आज काही ठिकाणची पाहणी केली, काल काही ठिकाणची पाहणी केली। मात्र यातनं बऱ्याचशा त्रुटी नजरेस आलेल्या आहेत आणि हे धोरण जे आहे ते शहराच्या आणि विक्रेत्यांच्या सोयीसाठी करायचं होतं, पण महापालिकेनं सुचवलेल्या जागा आणि महापालिकेने घेतलेली भूमिका ही ना शहराच्या हिताची आहे, ना विक्रेत्यांच्या हिताची आहे, ना ह्या धोरणाच्या बाबतीत ह्या प्रशासनाचा कुठलाही अभ्यास झालेला आहे असं दिसतंय, कुठलाही अभ्यास न झालेला आहे असं दिसतंय। आज शहरामध्ये एक वेगळी अफवा पसरलेली की उद्यापासून हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांचा बंद आहे। असा कुठलाही बंद कुठल्याही संघटनेनं घोषित केलेला नाही। उद्या ज्या बैठकीमध्ये आपले पथविक्रेता समितीचे सदस्य आपल्या सर्व विक्रेत्यांच्या बाबतीतली सर्वसमावेशक भूमिका मांडतील आणि उद्या प्रशासन काय पाऊल उचलतंय यावर आपण आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। आपला कुठलाही व्यापारी, कुठलाही विक्रेता यांनी एक सतर्कता बाळगावी। कोणीही काहीही घोषणा करत असतील, पण उद्या व्यापार हे चालू राहतील। लोकांची सोय, सेवा, सुविधा देणं आपलं काम आहे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून जोपर्यंत आपण बंदची हाक देत नाही तोपर्यंत बंद कुठलाही असणार नाही। व्यापार बंद ठेवून आंदोलन हा भाग फार टोकाच्या भूमिकेचा आणि फार शेवटच्या क्षणाचा आहे। आता कुठंतरी आंदोलनाची सुरुवात होते आणि सुरुवातीच्या काळात ही असली कुठलीही भूमिका कुठल्याच संघटनेने घेतलेली नाही। मात्र काही लोकांच्या चर्चेतल्या विषयाचा चुकीचा मेसेज गेलेला आहे, तो जाऊ नये। उद्या सकाळी 10 वाजता आपले सदस्य बैठकीसाठी जातील। आपल्या विक्रेत्यांनी उद्या शाळा नंबर 1 जवळ 10 वाजता यावे। मीही येतोय, तुम्ही या। पुढील भूमिका महापालिकेच्या समोर उद्या आपली भूमिका आपली तिथं जाहीर करण्यात येईल। आपले विक्रेते जाऊन त्या समितीमध्ये आपली भूमिका जाहीर करतील। सर्वांनी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत महापालिकेसमोर या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।